नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, नुकतीच CET सेलच्या वेबसाईटवर BAMS ट्रे वॅकन्सी राऊंड 4ची म्हणजे ज्याला राऊंड 7 म्हणतो आपण त्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। अगदी अर्ध्या तासापूर्वीच यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ती यादी आपण डाउनलोड करून लगेच त्याचा कट ऑफ तुम्हाला दाखवणार आहोत। ऑल इंडिया रँक आणि मार्क्स किती कमी झालेले आहेत आणि किती मार्क्सवर विद्यार्थी लागलेले आहेत या सर्व बाबींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आणि प्रत्यक्ष तुम्हाला यादी दाखवली जाणार आहे की विद्यार्थ्यांना कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर बघा, आपण जर CET सेलच्या वेबसाईटवर गेलो तर या ठिकाणी आपल्याला इथे ही यादी दिसते बघा। प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी बघा, प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 4, ज्याला आपण राऊंड 7 सुद्धा म्हणतो। तर दोन नवीन कॉलेज आले होते, एक मायनॉरिटीचं कॉलेज आणि एक मराठी मीडियमचं आपलं इंग्लिश मीडियमचं कॉलेज, जे दोन कॉलेज होते आणि काही इतर कॉलेजच्या ज्या जागा होत्या त्यासाठी हे राऊंड लागलेलं आहे। तर ही यादी आपण डाउनलोड केलेली आहे। ती यादी आपण आता बघू। आपण डाउनलोड केलेली आहे ती यादी, ओपन करूया आपण। बघा, ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्स नीट UG 2024-25 प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर BAMS, BHMS, BUMS कोर्सेस ऑनलाईन स्ट्रे वॅकन्सी राऊंड 4 साठी आहे। तर याचं आपल्याला लास्ट डेट ऑफ जॉईनिंग काय दिलेली आहे तर बघा, याला आपण थोडं झूम करूया। रिस्पेक्टिव्ह कॉलेजला आपल्याला जॉईन व्हायचे 10 डिसेंबर 2024च्या 5:30 वाजेपर्यंत, म्हणजे उद्या 6 तारखेपासून आपल्याला 10 तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे, इन्क्लुडिंग हॉलिडेज, म्हणजे सुट्टीच्या दिवशीसुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो। लास्ट डेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म ॲट कॉलेज तीसुद्धा 10 डिसेंबर 2024 आहे। अशा प्रकारची ही यादी आपल्याला जाहीर केलेली आहे। तर आपला महत्त्वाचा प्रश्न आहे की हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड 4ला कट ऑफ किती आला। तर तो कट ऑफ मी लगेच डाटा ॲनालिसिस करून पूर्ण यादीचा अभ्यास करून सर्वात लवकर सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर आपण जाहीर करत आहोत। तर सर्वप्रथम बघा, SC कॅटेगरी आहे। SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो ऑल इंडिया रँक आहे विद्यार्थ्याचा 5,08,315। हे बघा, या ठिकाणी हा विद्यार्थी शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिरज या ठिकाणी अलॉट झालेला आहे। आणि इथे खालचं जे आहे ते अगेन्स्टमध्ये आहे, पण इथे जनरलमध्ये SCचं आपल्याला या ऑल इंडिया रँकला विद्यार्थी अलॉट झालेला आहे। आणि त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 340। 340 वर विद्यार्थी या ठिकाणी अलॉट झालेला आहे। आणि स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3ला 448 वर होता, म्हणजे 8 मार्क कमी झालेले आहेत। आपल्या अगोदरच्या शेड्यूलच्या व्हिडिओला बऱ्याच विद्यार्थ्यांनी अनेकांनी एक कॉमेंट आली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कुठल्याही मार्क्सचं मिनिमायझेशन होणार नाही, म्हणजे मार्क्स कमी होणार नाही, फक्त तुमचा SML कमी होईल। तर हा मार्क्स कमी होणारच होते, मी सांगितलेलंच होतं। तर बघा, SCचे 348 340चा विद्यार्थी या ठिकाणी अलॉट झालेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ST। ST कॅटेगरीसाठी बघा, 7,13,583 एवढा ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेजला लागलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्याचे मार्क्स आहेत 267। SC कॅटेगरीचे 267 वर क्लोज झालेला आहे। त्यानंतर पुढची कॅटेगरी आपल्याला बघायची आहे ती म्हणजे VJA। VJA कॅटेगरीचं बघा विद्यार्थी मित्रांनो, 5,03,491 एवढा ऑल इंडिया रँक आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे VJA कॅटेगरी मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज नाशिक हे अलॉट झालेलं आहे फिमेल कॅन्डिडेटला। आणि VJA कॅटेगरीचे मार्क्स आहेत 341, म्हणजे 341 वर या ठिकाणी हे कॉलेज अलॉट झालेलं आहे। आणि
स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 मध्ये -2 मार्काने हा कट ऑफ कमी आलेला आहे. त्यानंतर आपण बघूया पुढे NTB कॅटेगरी. NTB कॅटेगरीचा विद्यार्थी मित्रांनो बघा 5,42,096 एवढा ऑल इंडिया रँक आलेला आहे. बघा तुम्ही यादीमध्ये 5,42,096 या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटला शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिरज हे अलॉट झालेलं आहे. आणि NTBचे हे गुण आहेत, या विद्यार्थ्याचे गुण आहेत 326. तर या ठिकाणी 14 मार्काने कट ऑफ हा डाऊन गेलेला आहे, खाली आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी बघायची आपल्याला ती आहे EWS. EWSसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया रँक आहे 4,96,882. हे मायनॉरिटी सोडून आहे बघा EWSचा. या ठिकाणी बघा या विद्यार्थिनीला ओपनमधून इथे शिवगंगा आयुर्वेदिक मिरज कॉलेज हे अलॉट झालेलं आहे. आणि EWSचे गुण आहेत 344. तर तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत हे 7 मार्कांनी कट ऑफ हा खाली आलेला आहे. आणि यामध्ये मायनॉरिटीचं जे कॉलेज आहे तिथे सुद्धा EWSचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामध्ये 323 एवढ्या गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी बघा NTC. NTCचा ऑल इंडिया रँक आहे 4,99,419. बघा स्क्रीनवरती यादीमध्ये NTC कॅटेगरीला हे शिवगंगा हेच कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि त्या विद्यार्थ्याचे गुण आहेत 343. NTCचा 343 या ठिकाणी लागलेला आहे विद्यार्थी. आणि तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत 7 मार्काने कट ऑफ कमी आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC. OBC कॅटेगरीचं बघा 5,04,278 एवढ्या ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी बघा यादीमध्ये OBC कॅटेगरीचा शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेजलाच लागलेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचे गुण आहेत 341 OBCचे. तर इथे सुद्धा 6 मार्कांनी तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत कट ऑफ खाली आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे SCBC. SCBC कॅटेगरीचे बघा ऑल इंडिया रँक आहे 5,17,947 आहे. या ठिकाणी बघा SCBC शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिरज. आणि विद्यार्थ्याचे गुण आहेत 336 लागलेला आहे SCBCचा. 6 मार्काने SCBCचा सुद्धा कट ऑफ तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत खाली आलेला आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NTD. NTD कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आहे बघा 5,02,294. या ठिकाणी बघा तुम्ही इथे यादीमध्ये NTD या विद्यार्थिनीला सुद्धा शिवगंगा आयुर्वेदिक कॉलेज मिरज या ठिकाणी अलॉट झालेलं आहे. आणि त्या विद्यार्थिनीचे गुण आहेत 342. तर NTDचा सुद्धा 8 मार्कांनी तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत कट ऑफ खाली आलेला आहे 342. त्यानंतर ओपन कॅटेगरीचा बघूया आपण ऑल इंडिया रँक किती राहिलेला आहे. तर ओपन कॅटेगरीचा 4,78,369 एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे बघा. आणि हे बघा फिमेल कॅन्डिडेट आहे ओपन अकोला या ठिकाणी अलॉट झालेला आहे. आणि त्या विद्यार्थ्याचा मार्क्स आहे 352 एवढे मार्क्स त्या विद्यार्थ्याचे आहेत. तर इथे 1 मार्क्सचा डाऊन आलेला आहे ओपनमध्ये. तर अशा प्रकारे आज आपण BMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड 4चा पूर्ण यादीमध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. तिसऱ्या राऊंडच्या तुलनेत कट ऑफ किती आलेला आहे हे सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष यादीसुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांना युजफुल ठरला असेल. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला व्हायरल करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.